नमस्कार मंडळी. तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण अधिक महिन्याच्या शुभनिमित्ताने आम्ही आमच्या लाडक्या भाचीला बापूंना आणि बाळाला प्रेमाने वाण देणार आहोत. आपल्या संस्कृतीत अधिक महिन्याला विशेष महत्त्व तर आहेच, आणि या महिन्यात नातेवाईकांना सन्मानाने बोलून वाण देण्याची, पाहुणचार करण्याची अशी सुंदर परंपरा आहे. सर्वांचे घरी आगमन होताच आम्ही औक्षण करून स्वागत केले. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आमच्या भाच्याला अनारसाचे धोंड्याचे वाण देऊन एक धातुदान आणि वस्त्रदान दिले. अशा प्रकारे अधिक महिन्यात आम्ही आमच्या भाच्याला वाण लावले आणि त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी यश लाभो ही ईश्वरचरी प्रार्थना केली आणि त्याचे नमस्कार केले. नंतर आमच्या जावयांचा सन्मान करतो. त्यांना सन्मान करून त्यांना कुंकू लावले. नंतर मी आमच्या भाचीला सुद्धा हळद कुंकू लावून तिचा सन्मान केला. औक्षण केले आणि त्यांना आनंदी आणि निरोगी आयुष्य लाभो आणि कुटुंबात नेहमी सुख शांती नांदो अशा त्यांना शुभेच्छा दिल्या. एकाच वेळी भाचा, भाची आणि जावाई हा तिहेरी योग एकाच दिवशी आला, त्यामुळे खूप छान वाटत होते. अशा प्रकारे जावाई बापूंनाही अनारस्यांचं वाण दिलं. एका ताटात अनारसे ठेवून त्यावर छानसा दिवा लावून त्यांना प्रेमाने वाण दिले. अशा प्रकारे आमची ही इच्छा पूर्ण झाली आणि भाचीला आणि जावई बापूंना छानसं वस्त्रदान दिले. आणि आता आमच्या छोट्या गोड नातीसाठी खास भेटवस्तू आणि वाण. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आमच्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे. पाहुणचाराला मी आपला आंब्याचा रस, पुरी, बटाट्याची भाजी आणि वरण-भात असा साधा सिंपल बेत होता, पण भाच्याचा आणि जावई बापूंचा आवडता बेत होता, त्यामुळे हा त्यांचा आवडीचा बेत त्यांच्यासाठी. आणि मग आग्रहाने त्यांना शक्य तेवढे छान जेवण बनवून वाढले. आणि अशा प्रकारे हा सुंदर सोहळा तुमच्यासोबत शेअर करताना आम्हालाही खूप आनंद होत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. अशा प्रकारे आम्ही अधिक महिन्याचे वाण आणि आपली संस्कृती परंपरा जपून हा व्हिडिओ तयार केला. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.